नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, जे तलाठी भरती आहे त्याची काही जॉईनिंग बाकी होती काही जिल्ह्यातील, त्यांची सुद्धा जॉईनिंग आता आलेली आहे. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं नाशिक जिल्ह्याची जॉईनिंग झालेली होती. आता जी आहे ती 4 जिल्ह्याची जॉईनिंग पुन्हा आलेली आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांची जॉईनिंग आलेली आहे आणि याच्यामध्ये भरपूर काही अशा सूचना फार महत्त्वाच्या आहे मित्रांनो. त्या सूचना तुम्हाला एकदा वाचणे गरजेचे आहे. ठीक आहे. आणि या सूचना मी एकदा या लेटरमधून तुम्हाला वाचून दाखवणार आहे. याच्यानंतर सगळ्या लेटरकरता ह्या सूचना समांतर राहणार आहे, म्हणजे समान राहणार आहे. तर अगोदर हे काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आणि क्लिअरली दिलेलं आहे याच्यामध्ये की ही जी जॉईनिंग दिली जात आहे ती तात्पुरत्या स्वरूपाची दिली जात आहे. जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही फरक आढळून आला तर तुम्हाला केव्हाही पूर्वसूचना न देता पदावरून काढण्यात येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही जॉईनिंग आहे मित्रांनो. आणि याच्या संदर्भात आता आपण बघूया. तर बघू शकता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महसूल शाखा आणि याच्यामध्ये आदेश आहे. आदेश क्रमांक जो दिलेला आहे तो सुद्धा दिलेला आहे आणि दिनांक जे आहे 18/7/2024 म्हणजे कालचा जो आहे तो आदेश क्रमांक आहे. ठीक आहे. आणि विषय काय आहे तर गट क तलाठी संवर्ग नवनियुक्तीचे पदस्थापना देण्याबाबत. ठीक आहे. तर याच्यानंतर मित्रांनो थोडंसं आपल्याला याला क्लिअरली वाचून घ्यावा लागणार आहे, कारण की पहिला आदेश आहे. याच्यानंतर बाकी जिल्ह्याचे आदेश आपण वाचले नाही तरी चालेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये क्लिअर दिलेलं आहे मित्रांनो. एवढा सर्व मजकूर वाचण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये आतापर्यंत काय काय घडलं हे 1-2 पॅरेग्राफमध्ये देण्यात आलेलं आहे. तुमच्याकडे PDF जी आहे ती टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे. टेलिग्रामवरती जाऊन तुम्ही ते PDF पाहून वाचू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये फक्त एवढं दिलं आहे की किती जागेकरता भरती झाली आणि कोणत्या कंपनीनं कोणत्या वेळेस ही भरती घेतली, त्याच्यानंतर निकाल कधी दिला, हे सर्व वरचे पॅरेग्राफ त्यांनी दिलेले आहे. आणि हे सगळं असून त्या अर्थी वाचले क्रमांक 11 अन्वये गट क संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी जिल्हाधिकारी या नात्याने. तर हे जिल्हाधिकारी यांनी काढलेला ऑर्डर आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आखरीचा पॅरेग्राफ आपण वाचूया. तर त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली दिलं आहे की ज्या अर्थी संबंधित उमेदवार यांनी दिनांक 14/3/2024 रोजीच्या निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी वेळी उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्राच्या आधारे नियुक्तीस पात्र आढळून आलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतचे निर्देश वाचले क्रमांक 3 अन्वये प्राप्त झालेले आहेत. ठीक आहे. त्या अर्थी वाचले क्रमांक 11 अन्वये गट क संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी जिल्हाधिकारी या नात्याने मी डॉक्टर सुहास दिवसे, जिल्हाधिकारी पुणे निवड यादीतील खालील उमेदवारांना या जिल्ह्याच्या स्थापनेवरील तलाठी पदाच्या 7व्या वेतन आयोगानुसार S8 जे बेसिक दिलं आहे ते 25,500 ते 81,100 या वेतन श्रेणीत रकाना क्रमांक 5, 6, 7 मध्ये दर्शवलेल्या तालुका साजा कार्यालयामध्ये पदस्थापनेवर आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती देण्यात येत आहे. ठीक आहे. तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती का, तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आता भरपूर प्रमाणात जो आहे तो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा जो वाद आहे तो पेटलेला आहे, कारण की बनावट कागदपत्रांच्या द्वारे जे आहे ते ड्युट्या भरपूर लोकांनी घेतलेल्या आहे असं म्हटले जाते. त्याच्यामुळे तुमचं जे व्हेरिफिकेशन होणार आहे ते पूर्ण व्हेरिफिकेशन चांगल्या प्रकारे झाल्यानंतरच तुम्हाला स्थायी करण्यात येईल. तोपर्यंत तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात राहणार आहात आणि तुम्हाला कसली पूर्वसूचना न देता तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही गडबडी आढळली तर तुम्हाला पदावरून सुद्धा काढून टाकता येते. ठीक आहे. तर मित्रांनो 8 उमेदवारांची यादी याच्यामध्ये आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अनुक्रमांक, उमेदवाराचे नाव, मूळ प्रवर्ग, निवड प्रवर्ग आणि तलाठी स्वर्गातील नियुक्ती देण्यात आलेली पदस्थापना, याच्यामध्ये उपविभाग, तहसील आणि साजा असे कॉलम आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिल्या क्रमांकाला जो विद्यार्थी आहे सागर चव्हाण, ओबीसी जनरल 013मधनं यांचं जे सिलेक्शन झालेलं आहे. उपविभाग आणि तहसील पुरंदर आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळेस वाचण्याची आवश्यकता नाही. आणि साजा आहे तर सोनोरी. ठीक आहे. ठीक आहे. सोनोरी यांना जॉईनिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. नंतर अशा प्रकारचे 8 उमेदवार आहेत मित्रांनो. तर 8 उमेदवारांचे याच्यात नाव देण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर तुम्ही बघू शकता अटी व शर्ती, फार महत्त्वाचा जो कॉलम आहे तो आता अटी आणि शर्तीचा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये केअरफुली तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. तर अटी व शर्ती काय असणार आहे, संबंधित उमेदवारांची नियुक्ती मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांच्याकडील मूळ अर्ज क्रमांक 420/2024, 478/2024, 157/2024, 388/2024 व 474/2024 या प्रकरणी होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून, तसेच मान्य सर्वोच्च न्यायालय अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू 17 संवर्गातील सरळ सेवा पद भरती अनुषंगाने दाखल याचिका SLP याचिका क्रमांक 22/10/9/2023 मधील निर्णयास अधीन राहून करण्यात येत आहे. ठीक आहे.
वरील उमेदवारांना दिलेल्या नियुक्ती ही पूर्णतः तात्पुरत्या व अस्थायी स्वरूपाची असून तलाठी पद भरतीच्या संदर्भात जे अर्हता तसेच त्यांनी या कार्यालयात सादर केलेल्या आवश्यक अभिलेखाच्या सत्यतेच्या अधीन राहून निवड करण्यात आलेली आहे. सदर कागदपत्र बनावट किंवा खोटे आढळल्यास त्यांची सेवा पूर्वसूचना न देता किंवा कोणती कारण न दर्शवता समाप्त करण्याचे नियुक्ती प्राधिकाराचे अधिकार अबाधित राहील. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही गडबड आढळली तर कसल्याही प्रकारची पूर्वसूचना दिली जाणार नाही आणि तुम्हाला पदावरून काढण्यात येईल असे क्लिअरली त्यांनी सांगितलेले आहे. ठीक आहे. तसेच भविष्यात पदे कमी झाल्यास अगर इतर कारणास्तव त्यांची सेवा समाप्त केल्यास त्यांच्या या पदावरील नेमणुकीसंबंधित कोणताही हक्क राहणार नाही. ठीक आहे. याच्यानंतर उमेदवारांनी या आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नेमून दिलेल्या पदस्थापनेवर रुजू होणे आवश्यक आहे. जर ते विहित मुदतीत सदर पदस्थापनेत रुजू झाले नाही तर त्यांची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. याबाबत अपवादात्मक परिस्थिती महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे नियमावली 2021 दिनांक 21/6/2021 मधील नियम 2D नुसार विचार करण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे तुमचा जो ऑर्डर झाला, समजा 18 तारखेचा ऑर्डर झाला आहे, तुम्ही 18 तारखेच्या म्हणजे 30 तारखेच्या आत जर तुम्ही जॉईन केले नाही तर म्हणजे पुढच्या 17 तारखेपर्यंत जर तुम्ही जॉईन केले नाही तर तुम्हाला जे आहे ते काढून टाकण्यात येईल किंवा तुम्हाला नंतर मुदत देण्यात येणार नाही. काही अपवादात्मक परिस्थितीतच ही मुदत वाढवून देण्यात येईल. ठीक आहे. तर याच्यानंतर मित्रांनो, नियुक्तीच्या कार्यालयात हजर होण्यापूर्वी ते अन्यत्र नोकरी करीत असल्यास त्या पदाचा राजीनामा देणे व सक्षम प्राधिकाऱ्याने राजीनामा स्वीकृत केल्याबाबतचे आदेश किंवा पत्र रुजू अहवाल सोबत सादर करणे आवश्यक आहे. सदर आदेश किंवा पत्र सादर केल्याशिवाय सदर पदावर रुजू होता येणार नाही. अशा उमेदवारास रुजू करून घेण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्र प्राप्त करून घेण्याची जबाबदारी कार्यालयीन प्रमुखाची राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही या पदावर रुजू होण्याकरता तुम्हाला जे आहे ते अगोदर रिजाईन मारायचं आहे मित्रांनो. आणि रिजाईन मारल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर रिजाईन मारायचं आहे कोणत्याही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. त्याच्यानंतर ते रिजाईन तुमचे स्वीकार करण्यात आलेलं आहे असं एक पत्र तुम्हाला देण्यात येईल. ते पत्र तुम्हाला इथं जोडायचं आहे. ठीक आहे. नंतर सदर उमेदवारांचा ज्येष्ठता क्रमांक महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे नियमावली 2021 दिनांक 21/6/2021 मधील नियम 3(2)(ब)(1) नुसार निवड मंडळाने दिलेल्या मूळ शिफारस यादीतील क्रमांकानुसार निर्धारित केला जाईल. ठीक आहे. उमेदवारांची जन्मतारखेची नोंद किंवा जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शालांत प्रमाणपत्रावरून उमेदवारांच्या सेवा पुस्तकात घेण्यात येईल. त्यामुळे रुजू झालेल्या 30 दिवसांच्या आत उमेदवारांचे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला व पदवी प्रमाणपत्र, वय जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती नेमणुकीच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो, उमेदवारांनी नियुक्ती ही त्यांची पूर्वचरित्र, वर्तवणूक, वैद्यकीय पडताळणी अहवालाचे अधीन राहून करण्यात येत आहे. म्हणजे जे आपण तुमची मेडिकल टेस्ट झालेली असेल ते मेडिकल आणि ज्याला आपण काय म्हणतो PVR, तर PVR झालेला असेल त्याच्या आधारे तुमची नियुक्ती केली जात आहे. ठीक आहे. पूर्वचारित्र वर्तणुकीबद्दल संबंधित पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडून शासकीय नोकरीस पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र प्रतिकूल असल्यास कार्यालय प्रमुख यांनी शासन परिपत्रक क्रमांक दिनांक जे आहे 26/8/2014 अन्वये कारवाई करणे आवश्यक राहील. ठीक आहे. म्हणजे एका महिन्याच्या आत तुमचा PVR जो आहे तो डिपार्टमेंटकडे पोहोचणे आवश्यक आहे. ठीक आहे. PVR म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, तसेच वैद्यकीय पडताळणीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शासकीय नोकरीस पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक आहे. वरील अहवाल प्रतिकूल असल्यास संबंधित उमेदवारांना सेवेतून कमी करण्यात येईल. ठीक आहे. तसंच वैद्यकीय पडताळणीबाबतचा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शासकीय नोकरीस पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण फिटनेस सर्टिफिकेट म्हणतो ते देणे आवश्यक आहे आणि ते 1 महिन्याच्या आत येणे आवश्यक आहे. नाहीतर मग ते मला जे आहे ते याच्यामधून काढण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. नंतर मित्रांनो, तलाठी पदावरून रुजू झाल्यानंतर शासन परिपत्रक क्रमांक CDR 1076/2059/29/3/11 दिनांक 20/11/1980, शासन निर्णय दिनांक 24/11/1988 व शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक वश्य 12/14/पत्रक क्रमांक 16/11 दिनांक 2/6/2014 मधील तरतुदीनुसार 3 महिन्याच्या आत भत्ता व दायित्व बाबतचे वितरण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे आणि बंधनकारक राहणार आहे. ठीक आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत मान्य महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक BCC 2012 परिपत्रक क्रमांक 332/12/16 व
दिनांक 18/5/2023 मध्ये नमूद सूचनांनुसार कारवाई करण्यात येईल. मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या पदावरील नियुक्ती दिलेल्या उमेदवारांबाबत मान्य महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार जे आहे ते तरतुदी असलेल्या नियमानुसार आरक्षित मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेवर नियुक्ती दिलेली आहे. अशा उमेदवारास त्यांच्या जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्याच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती देण्यात येत आहे. सदरून उमेदवाराकडे जात पडताळणी समितीकडून प्राप्त करून घेतलेले जात वैधता प्रमाणपत्र असल्यास त्यांची नियुक्ती आदेशाने हजर होताना ते सादर करावे. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे जे आहे ते व्हॅलिड पिरियडमधले कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही ते काढून टाका. ठीक आहे, नसल्यास सदर उमेदवारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे या कार्यालयास तत्काळ सादर करणे आवश्यक आहे. विहित मुद्दे जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास सदर उमेदवारास कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्याची कारवाईसुद्धा करण्यात येऊ शकते. ठीक आहे, तर भरपूर असे नियम आहे मित्रांनो. टोटल जे त्यांनी नियम दिलेले 20 नियम याच्यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे, आणि सर्व नियम जे आहे ते महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये नंतर आहे तलाठी पदावरील नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांकडे शासनाने अधिकृत केलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत उमेदवारांनी माहिती तंत्रज्ञान संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून शासन सेवेतील गट संबंधित पदाकरिता महाराष्ट्र नागरी सेवा संगणक हाताळणी वापरण्याबाबतचे प्रमाणपत्र नियम 1999च्या नियम 3 अन्वये संगणक ज्ञानाच्या अर्थाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. या विहित कालावधीत उमेदवारांचे सदर प्रमाणपत्र सादर न केल्यास सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील अधिसूचना क्रमांक जो आहे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्षाच्या आत जे आहे ते संगणक प्रमाणपत्रसुद्धा द्यावे लागणार आहे, नाहीतर तुमच्यावर सुद्धा याची कारवाई होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतरचा नियम आहे मित्रांनो, मान्य महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांच्याकडे शासन निर्णय क्रमांक व दिनांकानुसार उमेदवारांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना म्हणजे डिफाईन्ड कंट्रीब्युशन पेन्शन स्कीम लागू राहील. या महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांकानुसार नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना, ज्याला डिफाईन्ड कंट्रीब्युशन पेन्शन स्कीम म्हणतो, केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती योजनेत नॅशनल पेन्शन स्कीम, ज्याला आपण NPS म्हणतो, समाविष्ट करण्यात आलेली आहे. सदर उमेदवारांना सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तीवेतन योजना म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन अंश राशी नियम 1984 योजना लागू राहणार नाही. या संदर्भात भविष्यात शासनाने काही निर्देश अगर सूचना प्राप्त झाल्या ते सदर उमेदवार यांच्यावर बंद करत राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, ओल्ड पेन्शन स्कीम जी आहे ती बंद केलेली आहे गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. भरपूर स्टेटमध्ये जे आहे ते ओल्ड पेन्शन स्कीम बंद आहे. तर मित्रांनो, ओल्ड पेन्शन स्कीममध्ये जे होते एक ठराविक रक्कम तुम्हाला मिळत होती, की किती रक्कम तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला माहीत होत होते. परंतु आता जे NPS स्कीम आहे आणि DCPES स्कीम आहे म्हणजे जे स्टेटमध्ये आहे, तर या स्कीममध्ये तुमचं जे आहे मित्रांनो, सगळे तुमचे जे PF आहेत तर ते शेअर मार्केटवरती डिपेंड असते आणि शेअर मार्केटनुसार तुम्हाला फायदा असो की तोटा असो त्याच्यानुसार जे आहे ते तुम्ही निवृत्त झाल्यानुसार निवृत्तीवेतन मिळत असते. न्यू पेन्शन स्कीम जी आहे ती फार धोक्याची आहे मित्रांनो. सांगण्याचं तात्पर्य आपला हा मुद्दा येते नाही, परंतु आता तुम्ही रुजू होता त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगून देतो की NPS स्कीममध्ये तुम्हाला किती पेन्शन मिळेल निवृत्ती झाल्यानंतर तो आकडा ठराविक आकडा नसतो आणि भरपूर काही बदल याच्यामध्ये झाले. अगोदर PF जे होतं तुमच्या ओल्ड पेन्शन स्कीममध्ये PF खात्यातून तुम्ही कधीही रक्कम जी आहे ते विड्रॉल करू शकत होता, परंतु याच्यामध्ये NPSमध्ये तुम्हाला रक्कम विड्रॉल करता येत नाही. काही 4 अटीमध्ये तुम्हाला रक्कम विड्रॉल करता येते, त्याखेरीज करता येत नाही. तर भरपूर काही नियम आहे, ते नंतर तुम्ही बघूनच घ्या. तर याच्यानंतर मित्रांनो 13वा आहे, तलाठी पदावर रुजू झाल्यानंतर रुजू दिनांकापासून 4 वर्षात व 3 संबंधित महसूल विभागाची विभागीय दुय्यम सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. तदनंतर संदर्भ परीक्षा उत्तीर्ण होईबाबत त्यांना वार्षिक वेतनवाढ देय राहणार नाही. तसेच सदर उमेदवारांना त्यांची मूळ सेवा ज्येष्ठता गमावावी लागेल. ठीक आहे, तर डिपार्टमेंटल एक्झाम असतात तेवढ्या काही हार्ड नसतात, ते पास होऊन जातात. याच्यानंतर तलाठी पदावर रुजू झाल्यानंतर रुजू दिनांकापासून 9 वर्षात व 3 संबंधित महसूल विभागाची महसूल अर्हता परीक्षा उत्तीर्ण होणे हा बंधनकारक आहे. वित्त मुद्दित महसूल अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाल्यास पदोन्नतीचा विचार केला जाणार नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जे आहे ते प्रमोशन दिले जाणार नाही असं त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. नंतर हिंदी व मराठी भाषा परीक्षेसंबंधी केलेल्या नियमानुसार जर शिफारस प्राप्त उमेदवार अगोदर परीक्षा उत्तीर्ण झाला नसेल किंवा त्यास सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर सदर उमेदवाराने ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. नंतर आहे नियुक्ती दिलेल्या पदस्थापनेवर रुजू झाल्यानंतर उमेदवारास राजीनामा द्यायचा असल्यास त्यास 1 महिना अगोदर या कार्यालयास सक्षम
कार्यालयासमक्ष त्याबाबत नोटीस द्यावी लागेल व तसे न केल्यास त्याच्या एका महिन्याच्या वेतना इतकी रक्कम त्यास कोषागारात भरावी लागेल. ठीक आहे. जर तुम्हाला समजा दुसरीकडे ड्युटीचा चांगला याच्यापेक्षा मोठ्या पोस्टचा जर कॉल येत असेल तर तुम्हाला 1 महिन्याच्या आत तुम्हाला डिपार्टमेंटला सांगायचं आहे, डिपार्टमेंटला राजीनामा द्यायचा. नाही दिला तर मग तुम्हाला 1 महिन्याची रक्कम जी आहे ती भरावी लागणार आहे. 1 महिन्याचा जो पगार आहे तो द्यावा लागणार आहे. नंतर आहे मित्रांनो 17वा नंबर, महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील नियम 4 अन्वये नमुनामध्ये लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र उमेदवारांनी 2005 मधील दिनांक 16/3/2024 रोजी सादर केलेले असून सदरचे प्रतिज्ञापत्र खोटे किंवा चुकीचे आढळून आल्यास संबंधित उमेदवारांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल याची नोंद घ्यावी. ठीक आहे. जर तुम्ही लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र खोटे दिले तर ऑटोमॅटिक तुमची जी आहे ती नियुक्ती संपुष्टात येणार आहे. ठीक आहे. नंतर 18 मान्य महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडे शासन निर्णय क्रमांक अन्वये तलाठी पदावर प्रथम नियुक्ती देण्यापूर्वी तलाठ्यांना 6 महिन्याचे प्रशिक्षण देण्याबाबत नमूद केले आहे. नवनियुक्त तलाठी जोपर्यंत पायाभूत प्रशिक्षण पूर्ण करीत नाहीत त्यापर्यंत त्यांच्या नियमित पदस्थापना न देता परिवीक्षधानी कर्मचारी म्हणून समजण्यात येतील. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 6 महिन्याच्या ट्रेनिंगनंतर जे आहे ते तुम्हाला कार्यभार देणार आहे. ठीक आहे. मान्य महाराष्ट्र शासन वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे शासन परिपत्रक क्रमांक मधील निर्देशानुसार नियुक्तीच्या 1 महिन्याच्या आत वचनपत्र भरून देणे कर्मचारी यांना बंधनकारक राहणार आहे. सदरचे वचनपत्र संबंधितांनी विहित कालावधीत न दिल्यास त्यांचे त्यापुढील वेतन रोखण्याबाबतचे जे आहे आदेश अधिकारी यांनी कारवाई करण्याचे अधिकार आहे. ठीक आहे. नंतर 20 जो आहे मित्रांनो लास्ट पॉईंट आहे. पदस्थापना दिलेल्या पदावर रुजू झालेल्या उमेदवार यांना रुजू अहवाल संबंधित कार्यालय प्रमुख तहसीलदार यांनी या कार्यालयास उलट तपासणी सादर करावी लागणार आहे. वरीलपैकी एकाही अटीचा अथवा शर्तीचा उमेदवाराकडून भंग झाल्यास अथवा खोटी माहिती सादर केल्याचे निर्देशनात आल्यास संबंधित उमेदवारांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल याची नोंद घ्यावी. ठीक आहे. तर अशा प्रकारचे नियम आणि अटी आहेत मित्रांनो, फार महत्त्वाचे आहेत. तर पुणे जिल्ह्याचा आता बघितला आपण. आता याच्यानंतर जो बघणार आहोत तो दुसऱ्या जिल्ह्याचा बघूया. तर मित्रांनो हॅलो टीचर YT हा आपला टेलिग्रामचा चॅनल आहे आणि सर्वात अगोदर जे आपण सर्व PDF याच्यावर टाकत असतो. ठीक आहे. तर भरपूर PDF याच्यावर टाकलेला तुम्ही बघू शकता आणि या तलाठीच्या रिझल्टचा सुद्धा जॉईनिंग लेटरचा सुद्धा याच्यामध्ये PDF आपण टाकलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण जी बघितली पुणे विभागाची बघितली. आता जे आपण बघणार आहोत दुसरी लिस्ट 4 लिस्ट याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहे. पुणे जिल्ह्याचाच आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये 18 उमेदवारांचे नाव आहे. ठीक आहे. 18 उमेदवारांचे नाव आहे मित्रांनो आणि आता जे सर्व 20 मुद्दे आहे 20 पॉईंट आपल्याला वारंवार वाचण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकांकरता हे पॉईंट सेम राहणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही नाव बघू शकता. तर 20 विद्यार्थ्यांचे नाव आहे. कोणत्या कॅटेगरीतून आलेले आहे ते सगळे नाव याच्यामध्ये आणि कोणते विभाग, कोणता जिल्हा, कोणता तालुका देण्यात आला आहे हे सगळं आहे. ठीक आहे. याच्यानंतरची जर लिस्ट बघितली आपण मित्रांनो तर याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये जे नाव आहे ते 15 लोकांची नावे आहेत. तर पुणे जिल्ह्याच्या 4ही लिस्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व स्पेशल जे आहे नावासहित लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे. याच्यानंतर तालुक्याचे नाव वेगवेगळे आहे आणि याच्यामध्ये 18 लोकांची लिस्ट आहे. ठीक आहे. नंदगाव, ताजे हे गावांचे नाव आणि याच्यानंतर तालुक्याचे नाव, उपविभागाचे नाव सर्व नाव याच्यामध्ये दिले आहे. सर्व लिस्ट टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही लिस्ट डाउनलोड करू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाईल. तिथे जाऊन तुम्ही जे आहे ते या लिस्ट डाउनलोड करू शकता आणि सोबतच मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.